वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन आपण करत आहोत, ज्यामध्ये तिसऱ्या श्लोकाच्या विवेचनापर्यंत आपण आलेलो आहोत, ज्यामध्ये अर्जुनाला भगवंत सांगतायत की तुझ्या समोर उभे असलेले जे कौरव आहेत यांच्याबद्दल तुला आधी माहिती नव्हती का? हे काय आताच तुझे गोत्रज झाले आहेत का? यापूर्वीही तुला हे आपले शत्रू आहेत हे माहीत होतं, तरीही तू युद्धाला का प्रवृत्त झालास? असं भगवंत म्हणायला लागलेत. पुढं या परिस्थितीचं वर्णन माऊली कसं करतायत ते आपण बघूयात. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. अर्थात आजचा हा युद्ध प्रसंग तुझ्या जन्मात अपूर्व आहे की काय? अरे तुम्हा परस्परातील कलहाचे निमित्त नेहमीचेच आहे. अर्थात भगवंत आठवण करून देत आहेत की अर्जुना, अरे तू युद्धाला तयार झालायस. युद्धाला तयार होण्यापूर्वीही तुला माहिती होतं की आपल्या समोर उभे असलेले हे सगळे आपले गोत्रज असणार आहेत. आपल्याच भावाच्या, आपल्याच काका मामा यांच्या मित्रांच्या, आपल्याच भावांच्या विरोधात आपल्याला युद्ध करावं लागणार आहे, हे सगळं तुला माहिती होतं. इतकंच नाही तर आजीचे हे झुंज, आजीचे हे झुंज म्हणजे आज हे जे युद्ध चालू आहे, झुंज म्हणजे युद्ध, आजचं जे हे युद्ध चालू आहे, काय जन्मा नवल तुझं, तुझ्या या जन्मामध्ये हा युद्धाचा जो आजचा प्रसंग आहे तो काही तुझ्यासाठी नवा आहे का? नवल आहे का तुला काही या परिस्थितीचं? काही आश्चर्याची गोष्ट आहे का? कारण हा तुझा नेहमीचा रोजचा असा हा प्रसंग आहे. म्हणून आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझं. आज हा जो युद्ध प्रसंग उद्भवलेला आहे, हा युद्ध प्रसंग तुझ्यासाठी नवा नाही. हे परस्परे व्याज सदाची आथी, हे तुमचं जे परस्परांच्या बद्दल जे वैर आहे ते नेहमीच आहे. ते फक्त आजचं हे निमित्त आहे. व्याज शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे निमित्त. हे परस्परे तुम्हा व्याज, तुमच्यामध्ये नेहमी भांडणासाठी वेगवेगळी निमित्त लागत असतात. अगदी लहान असताना सुद्धा भीमाला मारण्याचा पांडवांनी प्रयत्न केला होता, अर्जुनाला मारण्याचा प्रयत्न केला होता, लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केलेला होता. अगदी बालपणापासून पांडव आणि कौरव यांच्या शत्रुत्वाची, यांच्या भांडणाची, यांच्या परस्पर युद्धाची कहाणी घडलेली आहे. आणि हे सगळं घडलेलं असताना तुला आजच यांच्याबद्दल का अशा प्रकारची आपुलकीची भावना निर्माण झाली, असं भगवंत सांगतायत. म्हणून आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझं, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. नेहमीच सदाच तुमच्यामध्ये परस्परांमध्ये अशा प्रकारचं भांडण, अशा प्रकारचं वैरत्व हे नेहमी घडत असताना आजपर्यंत तू बघितलं नाहीये का? पुढं माऊली म्हणतायत बघा, तरी आता काय झाले काही स्नेह उपनले, हे नेणीचे परी पुढे केले अर्जुना तुवा. अर्थात मग आताच विशेष काय झाले? हा मोह तुला कसा उत्पन्न झाला कोण जाणे, पण अर्जुना तू हे फार वाईट केलेस. तरी आता काय झाले? आतापर्यंत तुमचं लहानपणापासूनचं शत्रुत्व आहे, लहानपणापासून तुमच्यामध्ये वैराची भावना आहे. तू अनेकदा युद्ध केलेली आहेस आणि त्या प्रत्येक युद्धामध्ये कुणी ना कुणीतरी तुझा आपलाच तुझ्या विरोधात उभा राहिलेला आहे. हे सगळं असताना सुद्धा तरी आता काय झाले? आत्ताच तुला नेमकं काय झालंय? काही स्नेह उपनले, हे स्नेह तुझ्या अंतःकरणात जे जन्माला आलेला आहे, हा स्नेह का निर्माण झालेला आहे आणि आजच का निर्माण झालेला आहे? याच्या आधी तुला कधी या प्रकारची भावना का निर्माण झालेली नाही?
तरी आता काय झाले, आताच तुला नेमकं असं काय झालंय, काही स्नेह उपनले हे नेणीजे परी कुडे केले अर्जुना तुवा. हे हे नेणीजे, हे तू आताच असं का करतोयस, तुझ्या मनात आताच असा स्नेहभाव का निर्माण झाला, हे नेणीजे, हे मलाही कळत नाहीये. माझ्याही आकलनाच्या पलीकडचं आहे तुझं हे जे वागणं आहे, तुला आता जे हे वाटतंय, तुझं हे जे बोलणं आहे ते मलाही कळत नाहीये. हे नेणीजे परी कुडे केले अर्जुना तू. अर्जुना तू हे का केलंय कळत नाही, पण जे काही केलंय ते खूप चुकीचं केलंय, खूप वाईट केलंय. अर्जुना हे जे तू केलंय, हे जे तू बोललायस, हे जे तू बोलतोयस, आताची तुझी ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती खूप वाईट आहे, खूप चुकीची आहे, अयोग्य आहे. हे नेणीजे परी कुडे केले अर्जुना तुवा. तू का वागतोयस हे मला कळत नसलं तरी जे तू करतोयस ते वाईट आहे इतकं मात्र मला कळलंय, आणि म्हणून तुझं हे असं वागणं योग्य नाही असं भगवंत सांगायला लागलेत. बघा, मोह धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल अहिकेसी. अर्थात जर तू या मोहात पडलास तर त्याचा परिणाम असा होईल की आजपर्यंत तू मिळवलेला लौकिक जाऊन इह परलोकासहित अंतरशील. जर हे असंच चालू राहिलं, मोह धरिशील ऐसे होईल, आता जो मोह तू धारण केलेला आहेस, हा मोह जर तू असाच धारण करून राहिलास, मोह धरिलिया ऐसे होईल, असं होईल जर तू हा मोह असाच ठेवलास तर, जे असती प्रतिष्ठा जाईल, जी असती प्रतिष्ठा आहे, असती म्हणजे मिळवलेली, असलेली, आता तुला मिळालेली जी प्रतिष्ठा आहे, जो मान सन्मान आहे, जी कीर्ती आहे, जे तुझं श्रेष्ठत्व आहे, जे तू कमवलंय, जे तू मिळवलंय, जे लोकांनी तुला दिलंय तुझ्या कर्तृत्वामुळं, जे असं ती प्रतिष्ठा जाईल, ती सगळी प्रतिष्ठा, तो सगळा नावलौकिक, ती सगळी कीर्ती क्षणामध्ये असत्याची नव्हती होईल, नष्ट होऊन जाईल, संपून जाईल. आणि केवळ या लोकातली, या मृत्यू लोकातली, वर्तमान काळातलीच तुझी कीर्ती संपेल असं नाही, आणि परलोकही अंत्यरयल अहिकेसी. तुझं परलोकही, या मृत्यूच्या नंतर तुला जी गती मिळणार आहे त्या परलोकातही अंतरेल अहिकेसी. तू या लोकामध्ये ज्या गोष्टी तुझ्यापासून सुटणार आहेत त्या गोष्टी परलोकात गेल्यानंतरही तुला मिळणार नाहीत, तिथंही तुझी अपकीर्ती तशीच राहील. तू परलोकात गेलास तरी तुझी अपकीर्ती तशीच राहील. म्हणजे तू म्हणतोयस ना की मी मेलो तरी चालेल देवा, पण मी युद्ध करणार नाही, पण तू मेलास तरी तुझी अपकीर्ती होईल, तू युद्ध सोडून गेलास तरी तुझी अपकीर्ती होईल, मरून तू जरी दुसऱ्या लोकात गेलास तरी या लोकामध्ये मात्र तुझी निंदा होत राहील. आणि परलोकही अंतरेल अहिकेसी. अहिक म्हणजे इहलोक, या इहलोकामधली जी तुझी परिस्थिती आहे, परिस्थिती ती तशीच राहील, आणि परलोकही तुला दूर जाईल. म्हणजे तुला चांगली गती मिळणार नाही परलोकामध्ये सुद्धा. जी गती तुला या मृत्यूलोकात राहील तीच गती तुला परलोकामध्ये राहील. पुढं मौली म्हणतात बघा, हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण, हे संग्रामी पतन जान क्षत्रियासी. अर्थात तुझ्या अंतःकरणातील नेभळेपणा या प्रसंगी तुझ्या कल्याणाला कारण होणार नाही. कारण हा नेभळेपणा म्हणजे युद्धामध्ये क्षत्रियांचा अधपातच आहे. हृदयाचे ढिलेपण, हृदयाचा दुबळेपणा, येत निकयासी नवे कारण. बघा, हृदयाचे ढिलेपण म्हणजे हृदयाचा दुबळेपणा जो आहे तो येथ म्हणजे या ठिकाणी, निकयासी, निकयासी म्हणजे कल्याणासाठी, हितासाठी किंवा हिताचा, नवे कारण. तुझ्या हृदयाचा दुबळेपणा या ठिकाणी तुझ्या हिताला कारण ठरणार नाही, तुझ्या अहिताला कारण ठरेल. हे संग्रामी पतन जाण, तुझं हे जे काही वागणं आहे, बोलणं आहे, हे संग्रामी पतन जाण, युद्धाच्या ठिकाणी हे पतन आहे, अधपतन आहे, अधोगती आहे, खाली येणं आहे, उतरणं आहे, पायरी उतरणं आहे. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. युद्धाच्या ठिकाणी हृदयाचं दुबळेपण हे क्षत्रियासाठी पतन आहे. बघा, युद्ध
हे निमित्त आहे. या निमित्तानं भगवंतानं एक महत्वाचा कर्म सिद्धांत सांगितलेला आहे. तुम्ही कर्म कोणतंही करा, हृदयाचं ढिलेपण तुमच्या कर्माला डळमळीत करतं, अस्थिर करतं, दोलायमान करून टाकतं. आणि म्हणून कर्म करताना एका निश्चित भूमिकेतून ते कर्म झालं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की आस्तिकांमध्ये आणि नास्तिकांमध्ये खूप काही फरक नसतो. आस्तिकता आणि नास्तिकता दोन्ही अनेकदा डळमळीत होत असतात. काही लोक आस्तिक असतात, म्हणजे ते देवाला मानतात, ते उपास तापासही करतात, पण त्यांचे उपास तापास, त्यांची श्रद्धा, त्यांची भावना ही अनेकदा डळमळीत असते. ते पक्कच नसतात की आपण जे करतोय ते नेमकं खरंच आहे का. बऱ्याच लोकांच्या प्रश्नांमधून हृदयाचं हे ढिलेपण, हे दुबळेपण व्यक्त होत असतं. म्हणजे एखाद्या देवाची उपासना केली की मध्येच त्यांना प्रश्न पडतो की या देवापेक्षा आणखी दुसरा देव मोठा असला तर, आपल्या देवापेक्षा तो देव मोठा निघाला तर मग चला करा त्याची उपासना. माऊलींनी खूप सुंदर पुढं अशा लोकांचं वर्णन केलंय. श्रद्धा ज्यांची डळमळीत आणि ढिली असते अशा लोकांचं वर्णन. साधना करताना, परमार्थ करताना मनाची एक पक्की भूमिका असणं खूप गरजेचं आहे. एक स्थिरता असावी साधनेमध्ये, मनाची एक परिपक्वता असणं साधनेमध्ये खूप गरजेचं आहे. आपण साधना का करतोय याचं एक पक्कं उत्तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपण जे करतोय ते विचारपूर्वक केलं पाहिजे. उगाच कुणीतरी म्हणालं म्हणून किंवा उगाच मनाला वाटलं म्हणून काहीही करायचं नसतं. नामस्मरण करा, तीर्थयात्रा करा, कोणत्या ग्रंथाचं वाचन श्रवण करा, कोणतंही पारमार्थिक कार्य करा, नव्हे कोणता व्यवहारही करा, पण तो करताना मनाची परिपक्वता खूप गरजेची असते. डळमळीत होऊन केलेला परमार्थ असो किंवा डळमळीत होऊन केलेला व्यवहार असो, दोन्ही गोष्टी घातक ठरत असतात. किंवा परिपक्व फळ तरी दोन्ही गोष्टी देऊ शकत नाहीत. व्यवहारामध्ये एखाद्या वेळी तुम्ही डळमळीतपणे एखादा व्यवहार केला तर तो व्यवहार तुमचा नुकसान तरी करेल किंवा फायदा तरी करेल, पण डळमळीत होऊन केलेला परमार्थ तुम्हाला हवं ते फळ कधीच देऊ शकणार नाही. म्हणून साधना करताना आपल्या साधनेला विशिष्ट अशी एक दिशा असली पाहिजे, त्याचं एक निश्चितपण असलं पाहिजे, त्याच्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे, निडर असली पाहिजे, स्थिर असली पाहिजे. कुणाच्या बोलण्यानं, कुणाच्या धक्का देण्यानं ती भावना हल्ली नाही पाहिजे. मी एखाद्या देवाची आराधना करतोय आणि दुसरं कुणीतरी येऊन म्हणालं की अरे तू काय विष्णूची आराधना करतोस, विष्णूपेक्षा महादेव श्रेष्ठ आहे, मग तू महादेवाची उपासना कर. मग दिलं त्यानं विष्णूची उपासना सोडून, लागला महादेवाच्या उपासनेच्या माग. आणि मध्येच कोणीतरी त्याला सांगितलं अरे महादेव तर खूप मोठा देव आहे, तो काही साध्या सुध्या भक्तांचं काही ऐकणार नाही, तू तुझ्या लेवलचा एखादा देव बघ, एखादं ग्रामदैवत बघ किंवा एखादा छोटा देव बघ, म्हणजे ज्याची भक्तांची संख्या कमी आहे, म्हणजे तुला तो पुरेसा वेळ देऊ शकेल. भगवान शंकराच्या मागे खूप भक्तांची, शिष्यांची गर्दी आहे, हे त्याला मग पटायला लागतं. मग तो कुण्यातरी हेंद्री सेंद्री दैवताच्या मागे लागतो. आणि मग कुणीतरी त्याला सांगतं की अरे खूप मोठं असं काही फळ वगैरे मिळवायच्या नादाला लागू नको, आपल्याला आपल्या जगण्यापुरतं काही थोडकं मिळालं तरी खूप झालं जगण्यासाठी, आणि मग थोडं काय आपला कोणताही देव देऊन जाईल. अशी भावना निर्माण झाली की पुन्हा त्या देवावरची श्रद्धा काढली आणि पुन्हा कोणत्या तरी देवावर श्रद्धा लावली. बघा, श्रद्धा कुणावर आहे हे महत्वाचं नाही, श्रद्धा कशी आहे हे महत्वाचं आहे. तुमची श्रद्धा जर परिपक्व असेल तर ती परिपक्व श्रद्धा दगडातूनही देवाला उभं करू शकेल. आणि जर तुमची श्रद्धाच डळमळीत असेल तर तुमच्या समोर साक्षात देव जरी उभा असला तरी तुम्ही त्या देवावरही शंका घ्या. भगवान कृष्ण परमात्म्याला बघणारी लोक काही नव्हते का?
पांडवही कृष्णाला तितकंच बघत होते, जेवढे म्हणजे कौरव जेवढं बघत होते तेवढंच पांडवही बघत होते. पांडवांनाही कृष्ण तितकेच दिसत होते जेवढे कौरवांना. पण कौरवांच्या मनात कृष्णाच्या अस्तित्वाबद्दल शंका यायची. दुर्योधनाची कृष्णावर श्रद्धा नव्हती असं नाही, श्रद्धा दुर्योधनाची होती, धृतराष्ट्राची श्रद्धा कृष्णावरती होती, सगळ्या कौरवांची श्रद्धा कृष्णावर होती. पण जशी पांडवांची होती तशी स्थिर नव्हती, तशी पक्की नव्हती. दोलायमान अशी श्रद्धा होती दुर्योधनाची. कधी वाटायचं त्याला की कृष्ण खरंच देव असेल, कधी त्याला वाटायचं की नाही कृष्ण आपल्या काय आत्याचा मुलगा आहे, असं कधी कधी त्याला वाटायचं. आणि म्हणून कृष्णाबद्दलची भावना कौरवांचीही होती, पांडवांचीही होती, पण कौरवांची भावना, कौरवांची श्रद्धा स्थिर नव्हती. आणि श्रद्धा स्थिर नसेल तर तुम्हाला देव समोर असूनही त्याचा लाभ घेता येणार नाही. आणि जर तुमची श्रद्धा पक्की असेल तर तुम्ही दगडातूनही देव उत्पन्न करू शकता. जशी आस्तिकता अस्थिर असेल तर ती फळ देणार नाही, तशीच नास्तिकताही अस्थिर असेल तर ती फळ देणार नाही. काही लोक सांगायला सांगतात आम्ही नास्तिक आहोत म्हणून, आम्ही देवाला मानत नाहीत वगैरे म्हणतात, पण त्यांच्याही मनात मध्येच वाटतं असला तर. सगळ्या लोकांना सांगतो आपण देव नाही देव नाही, खरंच जर असला आणि आपण त्यालाच मानलो नाही तर उद्या देव आपल्याला काय काय शिक्षा देईल. तुम्हाला मानत नव्हतास, मग आपल्या शिक्षा वाढतील. मग त्यापेक्षा काय करा, लोकांना जरी सांगत असले देव नाही देव नाही तरी आतून उपास तापास करतील, उगाच लपून कुठंतरी दान धर्म करून येतील. अशी लोक मी माझ्या डोळ्यांनी बघितली. ना धड आस्तिक आहेत ना धड नास्तिक आहेत. त्यांची नास्तिकताही डळमळीत आहे, त्यांची आस्तिकताही डळमळीत आहे. आणि असं डळमळीत आयुष्य जर आपलं असेल तर कोणतंही कर्म आपल्याला निश्चित असं फळ देणार नाही. तुम्हाला मिळणारं फलही तसंच डळमळीत असेल, दोलायमान अस्थिर असेल. म्हणून वैचारिक भूमिका कोणतीही असो ती पक्की असायला पाहिजे. कोणतीही घ्या पण विचारपूर्वक, सारासाराचा विचार करून एका निश्चित भूमिकेपर्यंत यावं आणि मग परमार्थ सुरू करावा. परमार्थ सुरू केल्यानंतर मनामध्ये काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्यांचं समाधान करावं आणि मग आपल्या श्रद्धेला स्थिर करून, शुद्ध करून, निर्मळ करून मग साधना सुरू करावी. अर्जुनाचं चुकलं हेच. अर्जुनाची जी भावना आहे युद्ध करण्याची ती डळमळीत आहे. असं नाही की अर्जुनाला युद्ध करायचंच नाही, करायचंय म्हणून तर तो युद्धभूमीवर आलाय. युद्ध करायचंय म्हणून तर रणशिंग फुंकलंय त्यानं, युद्ध करायचंय म्हणून तर शंखनाद केलाय, युद्ध करायचंय म्हणून तर कृष्ण परमात्म्याला म्हणालाय की युद्ध रणभूमीत संग्रामात सगळ्यांच्या मध्ये नेऊन उभं कर. सेन योरू भयोरमध्ये रथम स्थापय मेच्युत असं का म्हटला? अर्जुन असं म्हणाला कारण अर्जुनाला युद्ध करायचं होतं, पण मध्येच करायचं नाहीये अर्जुनाला युद्ध. मध्येच त्याला समोरचे सगळे आप्त दिसायला लागतात आणि पुन्हा त्याचं हृदय डळमळीत झालं आणि लगेच त्याला वाटतं की आता युद्ध नको करायला. ही डळमळीत अवस्था घातक आहे, ही गोष्ट भगवंत अर्जुनाला आठवण करून देत आहेत. अर्जुना, हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण. या ठिकाणी म्हणजे केवळ युद्धाच्याच ठिकाणी नाही, कर्म कोणतंही करा, ते कर्म करताना हृदयाचं ढिलेपण हे हितकारक नाही. कोणतीही गोष्ट करताना परिपक्वता महत्वाची आहे. हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण. हृदयाचं ढिलेपण, हृदयाचं दुबळेपण हे हिताचं नाही, हिताला कारण ठरणारं नाही. आणि त्याच पद्धतीनं हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी, क्षत्रियाला रणांगणामधून असं वाटणं रणांगणामध्ये हे पतनाचं कारण आहे. अगदी त्याच पद्धतीनं शेतकऱ्याला शेती करताना जर तो डळमळीत झाला तर ते त्याच्यासाठी हितकारक नाही. डॉक्टर ऑपरेशन करायला गेला आणि त्याचं मन डळमळीत झालं की ऑपरेशन सक्सेस होईल की नाही, करू की नाही, तोही तिथं डळमळीत झाला की त्याचंही ते ऑपरेशन सक्सेस होणार नाही, यशस्वी होणार नाही. तुम्ही नामस्मरण करायला बसलाय, ज्ञानेश्वरी आराधना करायला बसलाय आणि सुरुवातीलाच मनामध्ये शंका आली, सुरू तर केली पण शेवटाला जाईल की नाही, सुरू तर केली पण
दररोज मला बसायला जमेल की नाही. सुरुवातीला शंका कुशंका करत बसलात की साधना होणारच नाही. एक परिपक्वता सुरू करून आपण साधना सुरू करायला. गाडी चालवतानाही नेहमी आम्हाला शिकवणारे म्हणाले होते की गाडी चालवताना एक आत्मविश्वासानं चालवायची, डळमळीत करून नाही चालत. गाडी पुढे घेऊ की नको, समोरच्याला धक्का लागेल का असं विचार करेपर्यंत मागचा येऊन तुम्हाला धक्का देऊन निघून जातो. गाडी चालवताना एक आत्मविश्वास असणं खूप गरजेचं असतं. कोणतंही कार्य करा, अशी जेवढी कामं आहेत ना, कोणत्याही कामाचं उदाहरण घ्या, ते काम करताना मनाची एक परिपक्वता, एक मनाचा पक्केपणा खूप गरजेचा असतो. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला उदाहरण देऊन सांगतायत की युद्धभूमीमध्ये अशी भावना, असं दुबळं हृदय जर घेऊन आलास तर ते क्षत्रियाचं पतन आहे. वैश्याचंही पतन तेच आहे. व्यावहारिक कार्य करताना जर तो दुबळ्या हृदयानं व्यवहार करत असेल तर ते त्याचं पतन आहे. शूद्र सेवा करतोय, सेवा करताना त्याचं हृदय ढिलं असेल, दुबळं असेल तर त्यालाही त्याच्या कर्माचं योग्य फळ मिळणार नाही, ते त्याचं पतन आहे. जो ज्ञानदानाचं काम करतोय, इथं जे वर्ण मी सांगतोय ते वृत्ती या अर्थानं घ्यायचंय. जो ज्ञानदानाचं काम करतोय त्या ज्ञानदानामध्येही त्याचा आत्मविश्वास नाही. मी हा अर्थ सांगतोय ज्ञानेश्वरीचा, पण असाच अर्थ असेल की नाही, माझ्या बोलण्यात काही चुकलं तर मी ज्ञानेश्वरीचा एखादा वेगळाच अर्थ सांगितला आणि दुसऱ्याने एखादा तिसराच अर्थ सांगितला आणि माझा अर्थ चुकीचा निघाला तर, असं जर आपण करत बसलो तर आपली तरतर उडाल्याशिवाय राहणार नाही. एक आत्मविश्वासानं आमचे गुरुवर्य नेहमी मला सांगायचे, कीर्तनाला उभं राहिल्यावर समोरच्या लोकांना काहीच कळत नाही असं समजून कीर्तन करायचं. समोरच्यांना कळतंय असं समजून आपण कीर्तन सांगायला सुरुवात केली की मनामध्ये एक शंका निर्माण होते की नक्की आपण सांगतोय ते बरोबरच आहे का. मग त्याचा विचार करण्याच्या भानगडीत पडलो की कीर्तनही बिघडून जातं. कीर्तन असो, गायन असो, नर्तन असो, वादन असो, कोणतीही क्रिया असेल, त्या क्रियेमध्ये मनाचा परिपक्वपणा, हृदयाचा परिपक्वपणा खूप गरजेचा असतो. म्हणून ही ओवी अतिशय महत्वाची आहे. हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण, हे संग्रामी पतन जान क्षत्रियासी. म्हणून भगवंत पुढे सांगतायत बघा, ऐसे नि तो कृपावंतू नाना परी असे शिकवितू, ह्या ऐकोनी पंडुसुतू काय बोले. अर्थात याप्रमाणे त्या दयाळू भगवंतांनी पुष्कळ प्रकारे केलेला बोध ऐकून त्यावर अर्जुन काय म्हणाला ते ऐका. बघा, ऐसेनी तो कृपावंत, ऐसेनी असं तो कृपावंत, भगवंताला उद्देशून वापरलेला शब्द आहे कृपावंत. तो भगवंत कृपावंत आहे. बघा, दयावंत, मायावंत आणि कृपावंत हे तीन शब्द आपण खूपदा वापरतो, व्यवहारामध्ये वापरतो. दयावंत, मायावंत आणि कृपावंत. भगवंताला माऊलींनी दिलेलं विशेषण आहे कृपावंत. बघा, दयावान कोण, तर ज्याला मर्यादित काळासाठी मर्यादित लोकांच्या हिताची इच्छा असते त्याला आपण दयावंत म्हणतो. उदाहरण देऊन सांगतो म्हणजे समजेल तुम्हाला. पंढरपूरमध्ये गेलात किंवा एखाद्या देवस्थानाला गेलात आणि तिथे एखादा भिकारी दिसला की त्या भिकाऱ्याला काहीतरी द्यावंसं वाटतं आपल्याला. मग खिशातले आपण 10 रुपये काढू, खूपच दया जागृत झाली तर 100 रुपये काढून त्याला देऊ. हा झाला दयावंत. आता मला सांगा, 100 रुपये जरी आपण दिले जास्तीत जास्त, तरी त्या 100 रुपयात त्या भिकाऱ्याचा प्रश्न मिटणार आहे का कायमचा? आपल्यालाही माहिती आहे की 100 रुपयानं त्याचा प्रश्न मिटणार नाही. 1000 नाही, लाखानंही त्याचा प्रश्न मिटणार नाही. लाख तर आपण देणार नाही, पण 10 रुपये देऊ, 100 रुपये देऊ, याच्यानं त्याचा प्रश्न मिटणार नाही हे माहिती आहे आपल्याला. आणि एकाच भिकाऱ्याला देतो आपण, का सगळ्याच भिकाऱ्यांना वाटत सुटत नाही. जो आपल्या जवळ आलाय, जो आग्रह करून मागतोय, त्याला एखाद्या वेळी देऊ. म्हणजे मर्यादित लोकांची मर्यादित इच्छा पूर्ण करावीशी वाटते किंवा मर्यादित लोकांचे मर्यादित प्रश्न ज्याला सोडवावेसे वाटतात त्याला म्हणावं दयावंत. दुसरा असतो मायावंत. आई वडिलांना आपण मायावंत म्हणतो, कारण आई वडील
मर्यादित लोकांची अमर्याद इच्छा पूर्ण करतात. मर्यादित लोकांच्या अमर्याद प्रश्नांची सोडवणूक मायावंत लोक करतात. म्हणजे आई वडील आपल्या लेकरासाठी सगळं करतात, पण आपल्याच लेकरासाठी करतात, दुसऱ्यांच्या लेकरासाठी करणार नाहीत. आपली सगळी इस्टेट लेकराच्या नावावर करतील, लेकराचं आयुष्य उभं करतील, त्याच्या जन्मापासून ते स्वतः जिवंत असेपर्यंत त्याची पूर्ण काळजी करतील, पण फक्त आपल्या लेकरांचीच. म्हणजे मर्यादित लोकांचे अमर्यादित प्रश्न सोडवणारे त्यांना आपण म्हणतो मायावंत. पण कृपावंत कोण? तर जो अमर्यादित लोकांच्या अमर्यादित समस्या सोडवतो त्याला म्हणावं कृपावंत. आणि असे कृपावंत या जगामध्ये फक्त दोघं आहेत, एक संत आणि दुसरा भगवंत. कारण संत सगळ्या जगाचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत असतात. संतांना केवळ आपल्या लेकरालाच सुख मिळावं किंवा आपल्या घराण्यातल्या भावकीतल्याच लोकांना सुख मिळावं अशी इच्छा कधीच होत नाही. ते जगाच्या सुखासाठी धडपडत असतात. माऊलींनी पसायदान हे केवळ आळंदीतल्या लोकांसाठी किंवा त्यांच्या भावकीतल्या लोकांसाठी मागितलं नाही, जगासाठी पसायदान मागितलं. जगाचे प्रश्न सुटावे असं वाटतं म्हणून त्यांना संत म्हणतो. संत कृपावंत आहेत. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, हेची कृपादान तुमचे मज. संत कृपावंत आहेत. आणि दुसरे भगवंत एक कृपावंत आहे. कारण भगवंतालाही सगळ्यांना आनंदित करावं असं वाटतं, सगळ्यांना आनंद द्यावा असं त्याला वाटतं. आणि ऐसेनी तो कृपावंत, म्हणून भगवंतासाठी माऊलींनी शब्द वापरलाय कृपावंत. ऐसेनी तो कृपावंतू, असं तो कृपावंतू जो आहे नाना परी असे शिकवतू. वेगवेगळ्या पद्धतीनं अर्जुनाला तो शिकवायला लागलाय, अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगायला लागलाय, वेगवेगळे तर्क देऊन त्याला युद्धासाठी प्रवृत्त करायला लागलाय, कर्म प्रवृत्त करायला लागलाय. वेगवेगळ्या तर्काच्या आधारावर त्याचं हित करण्यासाठी भगवंत त्याला सुचवायला लागलेत. म्हणून ऐसेनी तो कृपावंतू नाना परी असे शिकवितू. वेगवेगळ्या पद्धतीनं तो शिकवायला लागलाय. हे ऐकोनी पंडू सुतू काय बोले. हे सगळं ऐकलं, सगळे तर्क ऐकले भगवंताचे. हे सगळे तर्क ऐकून आता अर्जुन काय बोलतोय बघा. आता थोडी अर्जुनाची मनोवस्था नीटपणे आपण समजून घेऊयात. कारण आतापर्यंत अर्जुन स्वतःला जे वाटतं ते बोलत होता आणि बोलता बोलता त्याच्या अंतःकरणातली भगवंताबद्दलची श्रद्धाही व्यक्त झालेली होती. तो मध्ये मध्ये भगवंताचं लक्ष वेधण्याचाही प्रयत्न करत होता. आपल्या मताला भगवंताचं अनुमोदन मिळेल या मानसिकतेतून तो बोलत होता. आता भगवंतानं अनुमोदन देणं तर बाजूलाच ठेवा, भगवंतानं त्याचं वागणं चुकीचं ठरवलं, त्याचं बोलणं चुकीचं ठरवलं, त्याची मनोवृत्ती चुकीची ठरवली, इतकी चुकीची की आयुष्यातलं सगळं संपून टाकेल ही वृत्ती, परलोकही नष्ट करून टाकेल ही वृत्ती, सगळं शून्य करून टाकेल ही वृत्ती. इतका टोकाचा विरोध या मानसिकतेबद्दल अर्जुनाच्या भगवंतानं व्यक्त केला. आता हे ऐकल्यावर अर्जुनाची मनस्थिती काय होते हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं. तर बघूया श्रीमद भगवद्गीताकार अर्जुन काय म्हणतोय ते सांगतायत. अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्सामि पूजाहारवरिसूदन. अर्थात अर्जुन म्हणतो, हे शत्रुनाशका मधुसूदना, पूजन करण्यास योग्य असे जे द्रोणाचार्य व भीष्म यांच्याशी प्रतिपक्षी ह्या नात्याने रणामध्ये बाणांनी मी कसे बरे युद्ध करू. बघा अर्जुनाची मनस्थिती हे सगळं ऐकूनही जशाच तशी आहे. अर्जुनाच्या विचारावर मनस्थितीवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडलेला नाही, भगवंताच्या बोलण्याचा प्रभाव पडला नाही. बघा ही गोष्ट खूप महत्वाची आहे. इथं जो अर्जुन आहे ना, तो अर्जुन अनेकाच्या मनात कायमचा घर करून असतो. ही वृत्ती नीट समजून घेतली पाहिजे. काही लोकांचं काय असतं, आपलं एक ठरलंय आयुष्यामध्ये, आपल्या जगण्याची काही एक सूत्र आपण ठरवलेली आहेत, हीच सूत्र अंतिम आहेत.
याच्यावर ते ठाम असतात, बदलायला तयार नसतात. आयुष्यामध्ये खूप असे प्रसंग येतात. साधना सुरू केली, विशिष्ट प्रकारची साधना सुरू केली, मध्ये कुणीतरी आपल्याला आपल्या साधनेतले दोष दाखवले, याच्यापेक्षा साधनेत दुरुस्ती करून थोड्या वेगळ्या प्रकारे साधना करावी ही गोष्ट सुचवली. ती गोष्ट मनाला पटतेही, पण जे जुनं आहे ते सोडावं वाटत नाही, नवं धरावं वाटत नाही. अशी बऱ्याच लोकांची वृत्ती असते. अर्जुनाचं तसंच झालं. अर्जुन अजूनही आपली भूमिका सोडायला तयार नाही. तो स्पष्ट जे आधी बोलत होता तेच बोललाय, फक्त त्याची थोडी भाषा बदलली, शब्द बदललेत. फक्त सुरुवातीला भगवंताचं तो कौतुक करतोय. आता माऊली या श्लोकाचं विवेचन कसं करतायत ते बघूयात. देवा हे ए तुले वरी, बोलावे न लगे अवधारी, आधी तूच विचारी संग्रामुहा. अर्थात देवा, तुम्ही इतके काही मला सांगावयास नको, प्रथम माझे काय म्हणणे आहे ते ऐका. या युद्धाविषयी आपणच विचार करा. बघा, भगवंतालाच तो सांगायला लागलाय की मला काही सांगण्याआधी तुम्ही स्वतःच थोडा पुनर्विचार करा. काय होतं, ऐकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. बघा, ऐकणं, ऐकावंसं वाटणं आणि ऐकलं तसं करता येणं, करावं वाटणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर लोक नुसतं ऐकतात. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं बऱ्याच लोकांचं ऐकणं असतं. अर्जुनाचं तसंच झालंय. ऐकलंय पण फरक काहीच पडला नाही. इकडून ऐकलंय आणि तिकडून सोडून दिलंय. जे आहे आतलं, जे काही आहे त्याला धक्का लागू दिलेला नाही, आतमध्ये त्यानं ते उतरूच दिलेलं नाही. म्हणून माऊलींनी म्हटलंय बघा सुरुवातीला, जीवाचे कान करून ऐका, जैसे शारदीचे चंद्रकळे, माझी अमृत कन कोवळे, ते वेचिती मने मावाळे चकोरत लगे, तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा. चातक मोजकं पाणी पितो, म्हणून ते जे मोजकं पाणी पितो ते शरीरात मुरवून टाकतो. त्यातला थोडासा कणही तो बाहेर पडू देत नाही, सगळ्याच्या सगळं शरीरामध्ये मुरवून टाकतो. तसं ऐका. नाहीतर सहसा आपण ऐकतो म्हणजे वमनम करतो, ऐकतो आणि टाकून देतो, ऐकतो आणि टाकून देतो, आतमध्ये मुरू नाही देत. बघा, तुम्ही दोन लोक चर्चा करताना कधीतरी ऐका, तुम्हाला आश्चर्य वाटेल. दोघं जण बोलतायत पण ऐकणारा एकही नसतो त्यात, दोघंही नुसते बोलत असतात. समोरचा गप्प असतो ते केवळ एवढ्यासाठी की मला बोलण्याची संधी तेव्हाच मिळेल जेव्हा मी ह्याचं ऐकेन. मी जर ह्याचं ऐकलं नाही तर मला बोलायची संधी मिळणार नाही, म्हणून त्याचं ऐकायचं. समोरचाही तसंच करतो. तो बोलतो 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 मोकळा होतो, पुन्हा त्याला वाटतं की आणखी भरपूर आपल्याला बोलायचंय, पण थोडं याचंही ऐकून घेऊ. मग समोरचा बोलतो. तो समोरचा जे बोलतोय त्या बोलण्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. आपल्या मनात असतं अजून मला काय बोलायचंय. अर्जुनाचं तसं झालंय. भगवंत एवढं बोलतायत पण अर्जुनानं स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. अर्जुन स्थिर आहे. पालत्या घागरीवर पाणी टाकावं अशी परिस्थिती आहे. अर्जुनानं आपली घागरच पालथी करून ठेवलेली. बोला तुम्हाला काय बोलायचंय. झोपलेल्या माणसाला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही. अर्जुनानं इथं झोपेचं सोंग घेतलंय. अर्जुनाला जे वाटतंय त्याच्यावर तो ठाम आहे. भलेही तो देवाची स्तुती करत असेल, भलेही तो देवाचं कौतुक करत असेल, कारण अर्जुनाचा अहंकार इथं व्यापक बनलेला आहे. आणि अहंकार व्यापक बनला की हे प्रश्न उद्भवतात. कुणाचं ऐकावंसं वाटत नाही, कुणाचं ऐकलं तर त्याप्रमाणे करावंसं वाटत नाही, कारण थोडा अहंकार आपल्यामध्ये जागृत झालेला असतो. आणि तो अहंकार एकदा जागृत झाला की मग समोर कोणताही माणूस येऊ, कितीही मोठा येऊ, कितीही चांगलं सांगतो, ते ऐकायची मानसिकता आपली राहत नाही. म्हणून अर्जुन भगवंताला सांगायला लागलाय, बघा देवा हे ये तुले वरी, देवा तू हे आतापर्यंत जे काही मला बोललाय, जे काही तू मला आतापर्यंत सांगितलं, ये तुले वरी म्हणजे इथपर्यंत, आतापर्यंत, बोलावे न लगे अवधारी, तुला मला हे सगळं सांगायची काही गरज नाही.
कशाला सांगतोयस मला तू हे एवढं? बोलावे न लगे अवधारी, तुझे मला ऐक म्हणून सांगतो, अवधारी म्हणून सांगतोय. अवधारी म्हणजे ऐक, असं जे तू मला सांगतोय ते मला सांगायची गरज नाही. मला तू जे सांगतोयस ते मी ऐकावं असं जे तू मला सांगतोयस ते तू सांगायची काही गरज नाही. आधी तूच विचारी संग्राम. आता तूच विचार कर की अरे हा युद्धाचा प्रसंग आहे, युद्ध चालू आहे, तूच विचार कर. हे झुंज नव्हे प्रमादू, येत प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा. अर्थात खरोखर हे युद्ध नसून आमचे हातून हा मोठा दोषच घडत आहे. त्यात प्रवृत्त झाल्यास माझी मोठी हानी होईल असे मला दिसते. आम्हावर पूज्यजनांचा उच्छेद करण्याचा मोठा अवघड प्रसंग ओढवला आहे. म्हणजे भगवंताचं बोलणं आपल्या आत अर्जुनानं मुरू दिलेलं नाही. अर्जुन बेशुद्ध आहे, एका बेशुद्ध अवस्थेमध्ये अर्जुन आहे. आपण जे जगत आलोय तेच अंतिम आहे असं माणसाला वाटतं, ते सोडावं वाटत नाही. एवढी वर्ष आपण धरून बसलो, अचानक एकदम आपण कोणाच्या तरी सांगण्यावरून हे सोडून दिलं, किती नुकसान होईल आपलं, अशी भीती असते. पण काही लोक अशी असतात की त्यांना भीती नसते. एखादं हितकारक असं सूत्र, एखादा हितकारक असा मार्ग एखाद्यानं सांगितला, अचानक एखाद्यामध्ये बदल होऊ शकतो. जसा वाल्या कोळ्यामध्ये बदल झाला. आयुष्यभर लोकांना मारलं, लोकांना लुटलं, मारलं की एक अंगठा रांजणात टाकायचा आणि किती रांजणं भरतात ते बघायचं, मोजायचं, असा एक आसुरी प्रयोग त्यानं केलेला होता. कित्येक वर्ष तो हे करत होता. लग्न झालं, मुलं झाली, तरी त्याचं तेच चालू होतं. आणि एके दिवशी नारद महर्षी आले. नारदांना बघितलं, बघितल्याबरोबर त्याला वाटलं चला आणखी एक शिकार मिळाली आपल्याला. नारदांच्या जवळ येऊन सांगितलं, तुला माहिती आहे मी कोण आहे? वाल्या कोळी म्हणतात मला. ज्यानं मला एकदा बघितलं त्यानं आयुष्यात मला पुन्हा कधी नाही बघितलं. कारण मला जो बघतो तो यमालाच थेट बघतो. आता मी तुला मारणार, तुझ्याजवळ जे काही आहे ते मला आत्ताच्या आत्ता काढून दे. नारदाने सांगितलं, बाबा मारायचंय तर मार, माझ्याकडे काय टाळ आणि चिपळ्या ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही. टाळ चिपुळिया धन, टाळ आणि चिपळ्या हेच आमचं धन आहे, तुला पाहिजे असेल तर घे. म्हणे ठीक आहे ते तर ते, पण तुला मारणार तरी मी, कारण मला दिसलेल्या माणसाला मी जिवंत सोडत नाही. नारदाने सांगितलं ठीक आहे, तुझं समाधान होत असेल मला मारून तर मारून टाक, पण मला एक प्रश्नाचं उत्तर दे की तू हे सगळं करतोयस कशासाठी, कुणासाठी? आता आतापर्यंत कधी असा प्रश्न त्याला विचारण्याची हिंमत कुणी केली नव्हती. नव्हे त्याला बघितल्यावर बोबडीच वळायची लोकांची, बोलायचं तर बाजूलाच राहिलं. पण नारद होते ते. नारदाने विचारलं कोणासाठी करतोयस? त्यानं सांगितलं मी माझ्या लेकरा बाळांसाठी करतोय. मग म्हणे लेकरा बाळांसाठी करतोयस, बायकोसाठी करतोयस, संसारासाठी, प्रपंचासाठी करतोयस, तर तुझ्या एवढ्या पापाचे थोडेफार वाटेकरी ते व्हायला तयार आहेत का? एकदा विचारून ये. त्याला सांगितलं वारे वा, मी काय वेडा आहे का? म्हणे मी घरी विचारायला गेल्यावर तुम्ही इथं थांबणार आहेत का? म्हणे बाळा मी कुठेही जाणार नाही, तुझं समाधान नसेल होत तर मला बांधून जा, इकडं थोडी कोणी येणार आहे मला सोडवायला, घट्ट बांधून जा, या भागात असंही कोणी येत नाही. नारदाला त्यानं बांधलं, घरी गेला, बायकोला विचारलं मी तुझ्यासाठी एवढी पापं आतापर्यंत केली, तर माझ्या पापात थोडीफार तू वाटेकरी होशील का? बायकोनं सांगितलं मी का हो, तुमचं कर्तव्य आहे आम्हाला पोसणं, तुम्ही काय करून आम्हाला पोसता याच्याशी मला काय देणं घेणं. लेकरांना विचारलं, लेकरही तसंच बोलले आणि पश्चाताप झाला. तो नारदांकडे आला, नारदांचे हातपाय पकडले, नारदांना सोडवलं आणि सांगितलं महाराज चुकलं माझं, आतापर्यंत आंधळेपणानं मी बऱ्याच गोष्टी केल्या, आता मला सावध व्हायचंय. अशी सावध होण्याची भूमिका वाल्या कोळ्याची झाली, म्हणून वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. असं लवकर स्वीकारताही यायला हवं चांगल्या गोष्टी. अर्जुनाला त्या लगेच स्वीकारता आल्या नाहीत. आमच्याकडे एक
दापकेकर महाराज म्हणून होते, मारुती महाराज दापकेकर म्हणून. नाही, मी नाव थोडं विसरतोय. मारुती महाराज नाव होतं त्यांचं. ते गावचे पाटील. गावचे पाटील म्हणल्यावर थोडा रांगडेपणा होता. गावामध्ये कुणाची भांडणं झाली तर ती मिटवायची आणि कधी स्वतःच भांडणं करायची, अशी थोडी मगरुरी वृत्ती होती त्यांची. आणि फळ्याच्या मोतीराम महाराजांचं कीर्तन त्यांनी ऐकलं जाता जाता. सहज ऐकलं, म्हणजे काही कीर्तन ऐकावं म्हणून ऐकलं नाही, ऐकलं, सहज ऐकलं आणि मनात उपरती झाली आणि सगळं सोडून देऊन ते महाराजांचे शिष्य झाले. खूप मोठे कीर्तनकार बनले. आमच्या भागात मराठवाड्यात त्यांचं खूप मोठं नाव आहे. आता त्यांचे दस्तापूरकर, मारुती महाराज दस्तापूरकर त्यांचं नाव. आणि ते खूप मोठे कीर्तनकार बनले, खूप मोठे साधक बनले. आता त्यांचा नातू का मुलगा अच्युत महाराज, माझे चांगले मित्र आहेत, ते आता कीर्तन करतात, ती परंपरा पुढे चालवतात. एका कीर्तनानं एवढं परिवर्तन झालं. ऐकताही यायला हवं, कानही तसे परिपक्व झाले पाहिजे. अर्जुनानं भगवंताचं काही ऐकलं नाही. आधीचा अर्जुन जो होता, जसा अर्जुन पहिल्या अध्यायात होता, तसाच अर्जुन दुसऱ्या अध्यायात भगवंताच्या तोंडून निघालेल्या श्लोकानंतरही आहे. इतकंच नाही तर आता तो देवाला शिकवायला लागलाय, देवाला सांगायला लागलाय. काय सांगायला लागलंय? हे झुंज नव्हे प्रमादू. देवा, हे युद्ध नाहीये, हा प्रमाद आहे. प्रमाद म्हणजे काय? चूक. ही चूक आहे, हा प्रमाद आहे. झुंज नव्हे प्रमादू, येत प्रवर्तलिया दिसतसे बाधू. आम्ही जर याच्यामध्ये प्रवर्तलो, म्हणजे आम्ही हे युद्ध केलं, या युद्धामध्ये आम्ही आमची मनोवृत्ती टाकली, आमचं मन ओतलं, आमचं मन याच्यामध्ये प्रवर्तलं, तर दिसतसे बाधू, तर आम्हाला आमचा बाध दिसतोय. बाधू म्हणजे नुकसान, हानी. आम्ही जर हे युद्ध केलं तर आम्हाला आमचं नुकसान दिसतंय स्पष्टपणे. हा उघडा लिंगभेदू ओढवला मा. लिंगभेदू शब्दाचा अर्थ आहे आराध्य देवतेचा उच्छेद. लिंगभेदू, लिंगभेद शब्दाचा अर्थ होतो जे मूळ आहे त्याचा उच्छेद, जे मूळ आहे त्यालाच नष्ट करणं. हा उघड लिंगभेदू ओढवला मा. आमच्याच मुळावरच घाव घालणारा हा प्रसंग आज ओढवलेला आहे, निर्माण झालेला आहे, आमच्या समोर उभा राहिलेला आहे. हा उघड लिंगभेदू ओढवला मा. अतिशय स्पष्ट असं आमच्या मुळाला हादरे देणारं असं वास्तव आता समोर आलेलं आहे. हा जो प्रसंग आहे देवा युद्धाचा, हा प्रसंग म्हणजे आमच्या मुळावरच घाव घालणारा आहे, आमचं मूळच संपवणारा आहे, समूळ सर्व काही नष्ट करणारा हा प्रसंग आहे. जर आम्ही या युद्धात प्रवृत्त झालो, हे युद्ध जर आम्ही केलं तर आमचं सर्व काही नष्ट होऊन जाईल. आतापर्यंत कमवलेलं बघा, किती विरोधी तर्क आहेत बघा. भगवंत सांगतायत तू युद्ध नाही केलं तर तुझं सगळं संपून जाईल, आणि अर्जुन म्हणायला लागलाय मी युद्ध केलं तर सगळं संपून जाईल. टोकाचा विरोधाभासी असा प्रसंग इथं निर्माण झालेला आपल्याला दिसतोय. भगवंत सांगतायत अर्जुना, तू जर युद्ध केलं नाहीस, हा मोह तू असाच अंतःकरणात धारण केलास, तर तुझं याही जन्मात नुकसान होईल. आतापर्यंत तू जे कमवलं तेही निघून जाईल, तुझी अपकीर्ती होईल, परलोकामध्येही तू सुखी राहणार नाहीस, सगळं संपून जाईल. जर असाच मोह ठेवलास, अशीच युद्ध न करण्याची वृत्ती ठेवलीस तर. याच्या उलट अर्जुन म्हणायला लागलाय देवा, मी जर युद्ध केलं तर माझं सगळं संपून जाईल, मूळ नष्ट होऊन जाईल आमचं सगळंच. हा उघड लिंग भेदू ओढवला मा. हा प्रसंगच असा निर्माण झालेला आहे, उद्भवलेला आहे की या प्रसंगात आम्ही प्रवृत्त झालो, युद्ध केलं तर आमचं सगळंच समूळ असं नष्ट होऊन जाईल. देखे माता पितरे अर्चिदती, सर्वस्वे तोषु पावविजती, तिये पाठी केवी वदिजती, आपुलिये हाती. अर्थात असे पहा की माता पितरांची सेवा करावी, त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट ठेवावे, असा पुत्राचा धर्म आहे. असे असता उलट त्यांचाच आपण आपल्या हाताने वध कसा करावा? अर्जुनाचा तर्क बघा. अर्जुन म्हणतोय देवा, देखे माता पितरे अर्चित,
अर्चिजती. आई वडील आपल्या मुलाला जन्म देतात. जन्म दिलेल्या मुलानं काय करावं? तर देखे, बघ देवा, विचार कर. देखे माता पितरे अर्चिजती. आपण माता पितरांची म्हणजे आई वडील पूर्वज जे आहेत आपले त्यांची अर्चना करायला हवी, सेवा करायला हवी, पूजा करायला हवी. मुलाचं कर्तव्य काय? आई वडिलांची सेवा करणं, आजी आजोबांची सेवा करणं, पंजोबाची, खापर पंजोबाची जे असतील त्यांची सेवा करणं. जर ते हयात नसतील तर पितरांच्या रूपानं, श्राद्धाच्या रूपानं त्यांची सेवा करणं, त्यांना काहीतरी देणं, काहीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. हे बरोबर आहे की नाही? देखे माता पितरे अर्चिजती. माता पितर जे आहेत यांची सेवा करायला हवी. सर्वस्वे तोषू पाविजती. असं जर आपण केलं तर त्यांना काय होतो? तोष मिळतो, आनंद मिळतो. पावविजती मिळतो, त्यांना प्राप्त होतो. सर्वस्वानं त्यांना आनंद मिळतो. ते पाठी केवी वधिजती आपुली हाती. तसं न करता त्याच्या उलट, पाठी म्हणजे उलट, ती पाठी त्याच्या उलट केवी वधिजती आपुली हाती. ज्यांची सेवा करायला हवी, ज्यांना आनंद द्यायला हवा, ज्यांच्या आनंदासाठी प्रयत्न करायला हवेत, अशा माता पितरांना आपण आपल्या हातांनी मारावं. हे योग्य आहे का देवा? तूच बघ. अर्जुनाचा जो तर्क आहे तो तर्क चुकीचा नाहीये. बघा, मी वारंवार सांगतोय, अर्जुनानं दिलेले तर्क सामान्य तर्क नाही आहेत. भगवंताच्या समोर अर्जुन बोलतोय म्हणजे तो काही बालिशपणाचे तर्क देत नाहीये. फक्त त्याचा जो मोह आहे तो परिस्थितीजन्य आहे, हा प्रश्न आहे. बघा, परिस्थितीजन्य असणं आणि मनस्थितीजन्य असणं हे दोन महत्वाचे प्रकार आहेत. परिस्थितीजन्य मोह आणि मनस्थितीजन्य मोह. मनस्थितीजन्य स्नेह आणि परिस्थितीजन्य स्नेह याच्यामध्ये फरक आहे. अर्जुनाच्या अंतःकरणात निर्माण झालेला स्नेह हा परिस्थितीजन्य आहे, मनस्थितीजन्य नाही. अर्जुनाची ही मनस्थिती नाही जे तो बोलतोय, विशिष्ट परिस्थितीमुळे हे निर्माण झालंय. परिस्थिती बदलली की पुन्हा त्याची भावना बदलणार आहे. कारण हाच अर्जुन जो आता शत्रूंबरोबर कौरवांना आपलं म्हणायला लागलाय, हाच अर्जुन आधीच्या वेगवेगळ्या प्रसंगात यांच्याशी लढलाय, कौरवांबरोबर युद्ध केलंय, त्यांना मारण्याचेही प्रयत्न केलेत. अशी वृत्ती असलेला अर्जुन म्हणजे अर्जुनाची ही वृत्ती जी या अध्यायात आपल्याला दिसते, करुणेनं भरलेली, मोहानं ओथंबलेली, माया मोहानं बाधित झालेली अर्जुनाची ही वृत्ती परिस्थितीजन्य आहे, मनस्थितीजन्य नाही. जर अर्जुन मनस्थितीजन्य असता असा तर त्याचं बोलणं कुणीही चुकीचं ठरवलं नसतं. साधू महात्म्याच्या तोंडी जर हे उद्गार आले असते की देवा मी कसं मारू रे यांना, कुणाला मारणं चांगलं असतं का? पाप आहे ना, ते हिंसा आहे ना ती. यांच्या अंतःकरणातही तोच आत्मा आहे ना जो माझ्या अंतःकरणात आहे, मग या आत्म्याला मी दुःख कसं देऊ, असा एखाद्या साधू पुरुषानं तर्क दिला असता तर भगवंतानं त्याला युद्धासाठी प्रवृत्त केलंच नसतं. कारण त्यावेळी तो साधू महात्मा मनस्थितीजन्य स्नेहामध्ये आहे. त्याची वृत्तीच आहे प्रेम करणं, त्याची वृत्तीच आहे कोणाला त्रास न देणं. म्हणून मनस्थितीजन्य वृत्ती आणि परिस्थितीजन्य वृत्ती याच्यामध्ये फरक आहे. अर्जुनाच्या मनात जी वृत्ती निर्माण झालेली आहे ती त्याची मनस्थिती नाही, विशिष्ट परिस्थितीमुळे ती वृत्ती निर्माण झाली. परिस्थिती अशी नसती तर त्याच्या मनात अशी वृत्ती निर्माणच झाली नसती. आणि म्हणून फळ जे मिळतं ते मनस्थितीनुरूप मिळतं, परिस्थितीनुरूप फळ मिळत नाही. तुम्ही वेळ आली म्हणून दानधर्म केला. एका माणसानं म्हणजे पंढरपूरमध्ये 500-500च्या नोटा दान केल्या, कारण त्याला कळलं की आता नोटाबंदी होणार आहे. 500च्या 1000च्या नोटा जुन्या बंद झाल्या ना, तेव्हा बऱ्याच लोकांनी दान केलं. मी असं बघितलं की एका आमदारानं तर अशा टेबलवर नोटाची बंडल ठेवली आणि लोकांना बोलवून ते बंडल वाटून टाकले. आता त्याच्या मनात निर्माण झालेला दयाभाव
मनस्थितीजन्य आहे का परिस्थितीजन्य आहे? परिस्थितीजन्य आहे तो. नोटाबंदी झाली, मग या नोटा घरात ठेवून जाण्यापेक्षा देऊन टाका लोकांना. लोकही म्हणतील खोट्याच बंद झालेल्याच का होईना नोटा दान केल्या म्हणून. आपण कधी एवढे पैसे लाईनीत उभं राहून बँकेत जमा करू शकणार आहोत? कारण वेळ पण मर्यादित दिली होती ना. मग त्याच्यापेक्षा हे लोक जाऊन जमा करतील, त्यांचं तरी कल्याण होऊन जाईल. असा परिस्थितीजन्य दयाभाव जर तुम्ही दाखवला तर तो दयाभाव तुम्हाला फळ देणार नाही. परिस्थितीजन्य दयाभाव, परिस्थितीजन्य करुणा. कोरोनाच्या काळामध्ये असे बरेच परिस्थितीजन्य परोपकार करणारी लोक जन्माला आलेली होती. परिस्थितीजन्य कोणताही सद्गुण हा खरा सद्गुण नसतो. ते ढोंग असतं, ते सोंग असतं. परिस्थितीनं निर्माण केलेली ती मनोअवस्था असते. एकदा ती परिस्थिती गेली की मग पुन्हा आपल्याला वाटायला लागतं की अरे हे तर चुकलं. बघा, एका माणसाच्या घराला आग लागली होती. घराला आग लागल्याबरोबर तो जोरजोरात रडायला लागला आणि धडपड करायला लागला की मला मध्येच उडी मारायची आहे. मग 4 लोकांनी त्याला पकडलं आणि एकानं त्याच्या कानात येऊन सांगितलं, अरे घाबरू नको, तुझं घर जरी जळत असलं तरी आपण त्याचा विमा काढलेला आहे. घर जळलं तरी त्याच्या दुप्पट पैसे आपल्याला मिळतील. असं म्हटल्याबरोबर ते शब्द कानात पडल्याबरोबर त्याचा तो भाव संपला. पुन्हा त्याला सांगितलं, अरे हो आपण विमा काढला होता पण तो मंजूर झाला नाही, त्या कागदाला अंतिम रूप आलं नाही. पुन्हा त्याच्या मनात दुःख निर्माण झालं. ह्याला म्हणायचं परिस्थितीजन्य भाव. अर्जुनाच्या मनात असा परिस्थितीजन्य भाव निर्माण झाल्यामुळंच अर्जुन असं बोलायला लागलाय. मनस्थितीजन्य खेद नाहीये हा. देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोषू पाव विजती, तिये पाठी केवी वधिजती आपुली हाती देवा. ज्या पूर्वजांचा, आई वडिलांचा आपण आनंद बघावा, त्यांची सेवा करावी, त्यांनाच आपल्या हातानं कसं मारावं असा तर्क अर्जुन देतोय. अर्जुन आणखी पुढं काय बोलणार आहे ते सगळं आपण उद्याच्या दिवसामध्ये बघूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. उद्या आपण ओवी क्रमांक 33 ते ओवी क्रमांक 43 बघूयात. कुठेतरी एक जण ग्रुपवर टाका, म्हणजे ओव्यांच्या बाबतीत शंका राहणार नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. रामकृष्ण हरी.